उपराष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान होणार आहे। एनडीए कडून महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे मैदानात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आणि त्यामुळे कोणत्या उमेदवाराच्या विजयाची शक्यता जास्त आहे, लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कुणाकडे किती संख्याबळ आहे, बघूयात सविस्तर रिपोर्ट। चांगल्या फरकाने इंडियाचे उमेदवार उद्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 100% त्या ठिकाणी यशस्वी होतील। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्यांनी पितृपक्षात घेतली आणि मुहूर्त पंचांग पाहत नाही, त्याने दाखवून दिलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। मुहूर्त पाहून किंवा वेळ पाहून खेळ मांडण्याची सवय आम्हाला नाही। उपराष्ट्रपती पदासाठी उद्या निवडणूक पार पडणार आहे, त्यामुळे एनडीए आणि इंडिया आघाडीकडून तयारी करण्यात आली आहे। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रंगीत तालीम देखील करण्यात आली आहे। एनडीए आणि इंडिया आघाडीच्या खासदारांना उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रशिक्षण देण्यात आलं आहे। एनडीएचा उमेदवारच विजयी होणार असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे। इंडियाच्या विजयासाठी आम्ही सगळेजण सज्ज झालेलो आहोत। चांगल्या फरकाने इंडियाचे उमेदवार उद्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 100% त्या ठिकाणी यशस्वी होतील। उद्याच्या निवडणुकीमध्ये कशा प्रकारे मतदान करायचं आहे, कारण की त्याच्यामध्ये प्रिफरन्शियल वोट असतं। ते प्रिफरन्शियल वोट कुठेही जे आहे ते चुका होता कामा नाही। कशा प्रकारे वोटिंग प्रोसिजर असणार आहे, कारण की काही सदस्य जे आहेत हे नवीन आहेत, त्या नवीन सदस्यांसाठी देखील हे खूप महत्त्वाचं आहे समजून घेणं की उद्या तिथे गेल्यानंतर मतदान केंद्रावरती गेल्यानंतर मतदान कशा प्रकारे करायचं आहे, कुठला पेन वापरायचा, या सगळ्या गोष्टीची चर्चा, ही सविस्तर चर्चा आजच्या या बैठकीमध्ये झालेली आहे। एनडीए कडून महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे। दरम्यान या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, कुणाकडे किती संख्याबळ आहे, त्यावर एक नजर टाकूया। एनडीएकडे लोकसभेचे 293 सदस्य आहेत, तर राज्यसभेमध्ये 132 सदस्य आहेत। वायएसआर काँग्रेसचा पाठिंबा आहे, त्यांचे 11 सदस्य आहेत। एकूण 436 एनडीएचे सदस्य आहेत। तर इंडिया आघाडीमध्ये लोकसभेमध्ये 234 सदस्य आहेत, राज्यसभेत 77 आहेत। आम आदमी पार्टीचे 12 सदस्य आहेत, एमआयएमचा 1 खासदार आहे, असे एकूण 324 खासदार हे इंडिया आघाडीकडे आहेत। दरम्यान पितृपक्षात उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक घेतल्यानं संजय राऊतांनी भाजपला टोला लगावलाय। तसंच जगदीप धनखड यांच्यावरूनही राऊतांनी भाजपला काही सवाल केलेत, तर राऊतांच्या विधानानंतर भाजपचे मीडिया प्रमुख नवनाथ बन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलंय। त्यावेळेला मुहूर्त न काढता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक त्यांनी पितृपक्षात घेतली। त्याच्यामुळे एकतर भारतीय जनता पक्ष सेक्युलर झाला आणि मुहूर्त पंचांग पाहत नाही, त्याने दाखवून दिलं, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन। नवीन निवडून येणाऱ्या उपराष्ट्रपतींनी सावध राहायला पाहिजे, कारण आधीच्या उपराष्ट्रपतींचं काय झालंय अद्याप कळायला मार्ग नाही। ही निवडणूक पितृपक्षामध्ये होते, यामुळे संजय राऊत यांना शंका येत आहे, परंतु भारतीय जनता पार्टी ही संविधानानुसार चालते। मुहूर्त पाहून किंवा वेळ पाहून खेळ मांडण्याची सवय आम्हाला नाही। जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर आता उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे, त्यामुळे या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन हे बाजी मारणार का, की इंडिया आघाडीचे सुदर्शन रेड्डी हे गुलाल उधळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।